नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चौथ्या सत्रामध्ये भूगोल विषयाचा जो आपला पेपर आहे हवामानशास्त्र भाग 2 हा पेपर या ठिकाणी बघत आहोत. मित्रहो, BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्र हवामानशास्त्र भाग 2 हा पेपर या ठिकाणी आपण पाहतोय. यामध्ये मागील तासामध्ये आपण जे प्रकरण बघत होतो ते म्हणजे आर्द्रता. आर्द्रता ही जी काही प्रकरण आहे हे आर्द्रता प्रकरण या ठिकाणी मागील तासापासून या आर्द्रता प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मागील तासामध्ये आपण एक आर्द्रतेला जोडच म्हणून या ठिकाणी बाष्पीभवन ही संकल्पना या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाष्पीभवन म्हणजे काय, तर ज्या क्रियेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होते या क्रियेला आपण बाष्पीभवन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण मागील तासामध्ये बाष्पाची अनूद्भूत उष्णता ही देखील बघितली. त्यानंतर मित्रहो, आपण अनूद्भूत उष्णता म्हणजे काय, तर हवेमध्ये असणारी सुप्त स्थितीतील उष्णता की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी बाष्पाचं रूपांतर जर बर्फामध्ये होत असेल तर बाष्पाचं रूपांतर बर्फामध्ये होत असताना जी उष्णता या ठिकाणी हवेमध्ये सोडल्या जाते तिला सुप्त उष्णता किंवा बाष्पाची अनूद्भूत उष्णता असं या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा ज्या वेळेस बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस मग अशा वेळेस जी काही उष्णता हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये सोडली जाते तिला आपण बाष्पाची अनूद्भूत उष्णता असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे या ठिकाणी आपण बघितला तो म्हणजे संप्लवन. हे 3 भाग मागील तासामध्ये आपण संप्लवन म्हणजे काय, तर बाष्पाचे रूपांतर बर्फाचे रूपांतर वाफेत किंवा वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला आपण या ठिकाणी संप्लवन असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आर्द्रतेचा अभ्यास करत असताना अगोदर या 3ही संकल्पना या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. मित्रहो, आता आपण आर्द्रता या प्रकरणाला सुरुवात या ठिकाणी करूया की आर्द्रता म्हणजे काय, तर या आर्द्रतेलाच आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. ह्युमिडिटी असं म्हणतो. मग ही आर्द्रता म्हणजे काय, तर हवेतील बाष्पाच्या अस्तित्वालाच हवेची आर्द्रता असं म्हणतात. बघा, हवेमध्ये जे बाष्पाचं अस्तित्व असतं, हवेमध्ये जे काही बाष्प असतं या हवेतील असणाऱ्या बाष्पालाच या ठिकाणी हवेची आर्द्रता असं म्हटलं जातं. साधारणतः जर आपण पृथ्वीचा विचार केला तर 2 ते 4% एकूण वातावरणामध्ये किंवा एकूण हवेमध्ये 2 ते 4% एवढी आर्द्रता किंवा एवढं बाष्पाचं प्रमाण हे
हवेमध्ये आपल्याला दिसून येतं. 2 ते 4% एवढंच प्रमाण या बाष्पाचं या हवेमध्ये असलेले आपल्याला दिसतं. जर आर्द्रतेची शास्त्र सुद्धा आपण अशी जर व्याख्या केली तर ती अशी करता येईल की वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याच्या अस्तित्वाला वातावरणाची आर्द्रता असे म्हणतात. वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात वातावरणातील जे काही बाष्पाचं स्वरूप या ठिकाणी आहे, वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे या बाष्पाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याच्या अस्तित्वाला, बाष्प काय असतं तर पाण्याचाच वायुरूप भाग आहे. पाणी द्रवरूप आहे तर पाण्याचाच वायुरूप भाग हा बाष्प आहे. म्हणजेच पाण्याच्या या अस्तित्वाला, हे अस्तित्व कसं असतं तर प्रामुख्यानं हे अस्तित्व हे अदृश्य स्वरूपामध्ये असतं. कसं असतं तर अदृश्य स्वरूपामध्ये वातावरणामध्ये हे बाष्प आपल्याला आढळतं. आपण जर बघितलं तर काहीच वेळेस हे बाष्प आपल्याला दृष्टिक्षेपास येतं. साधारणतः आपण जर असं म्हटलं की ढग जर बघितले तर या ढगामध्येच आपल्याला या बाष्पाचं किंचितचं दृश्य रूप या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. किंवा अगदी सकाळी हिवाळ्यामध्ये सकाळी जर आपण श्वासोश्वास घेतला किंवा मोठा असा तोंडातून श्वास जर बाहेर सोडला तरच आपल्याला हे बाष्पाचं अस्तित्व त्या ठिकाणी जाणवतं किंवा दृश्य स्वरूपामध्ये येतं. मात्र आपलं असं दिसतं की अधिकाधिक भाग हा बाष्पाचा या वातावरणामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून वातावरणाची ज्यावेळेस या आर्द्रतेची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो त्यावेळेस वातावरणातील बाष्पाच्या अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या अदृश्य अस्तित्वाला वातावरणाची आर्द्रता असे आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे वातावरणाची आर्द्रता आपण या पाण्याच्या अदृश्य स्वरूपाला, जे बाष्पाच्या रूपात असतं, या अदृश्य स्वरूपाला या ठिकाणी आपण वातावरणाची किंवा हवेची आर्द्रता असं या ठिकाणी मित्रांनो, ही जी काही आर्द्रता आहे ही आर्द्रता मोजण्याचे काम हे आर्द्रता मापक यंत्राच्या साहाय्याने या ठिकाणी केलं जातं. म्हणजे आर्द्रता मापक यंत्र हे त्या ठिकाणी किती आर्द्रता आहे वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे सांगण्याचे काम या ठिकाणी हे आर्द्रता मापक या ठिकाणी करत असतं. हवेची आर्द्रता ही वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे त्या वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे, वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे यावर हवेमध्ये असणाऱ्या आर्द्रता, हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे त्यावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हवेची आर्द्रता ही वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. हवेची आर्द्रता जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की हवेतील बाष्पाचे प्रमाण हे हवेमध्ये जे बाष्पाचं प्रमाण असतं हे हवेच्या बाष्प क्षमतेवर अवलंबून असतं. म्हणजे हवेमध्ये जे बाष्पाचं प्रमाण आहे हे बाष्पाचं प्रमाण त्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे, म्हणजे ती हवा किती प्रमाणात बाष्प धरून ठेवू शकते ही जी तिची शक्ती आहे या शक्तीवर ही बाष्पधारण क्षमता अवलंबून असते. मग आपण पाहतो की हवेचं बाष्पाचं प्रमाण, हवेमध्ये किती बाष्प आहे किंवा हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे हे आपल्याला पाहावं लागतं. आणि
हवेची बाष्पधारण क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. बघा, हवेचं प्रमाण हे बाष्पधारण क्षमतेवर अवलंबून असतं, हवेच्या बाष्पधारण क्षमतेवर अवलंबून असतं आणि हवेची बाष्पधारण क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. म्हणजे तापमान जितकं अधिक असेल तितकी त्या हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते आणि बाष्पधारण क्षमता जर अधिक असेल तर त्या हवेमध्ये तितकं जास्त प्रमाणामध्ये बाष्प आपल्याला आढळून येतं. म्हणजे हवेचं बाष्पधारण किंवा हवेतील असणारी बाष्प, हवेतील असणारं बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेवर अवलंबून असतं आणि हवेची बाष्पधारण क्षमता ही हवेच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हवेचे बाष्पाचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असलेले देखील आपल्याला लक्षात येतं. दिवसा व रात्रीचे पाण्यात दिवसा आणि रात्री देखील पाण्याचं बाष्पीभवनाची प्रक्रिया ही होत असते. आणि आपण बघितलं की आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये जर हवेतील बाष्प बघायचं असेल तर आपल्याला ते काही वेळेस ढगाच्या स्वरूपामध्ये पाहावयास मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने अन्यथा हे बाष्प वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये अदृश्य स्वरूपात असलेलं आपल्याला आढळून येतं. जर हवेत बाष्प दिसत नसेल तर आपण असं म्हणू शकत नाही की हवेमध्ये बाष्प नाही किंवा हवेला आर्द्रता नाही असं म्हणता येत नाही. कारण बऱ्याच वेळा बाष्प हे अदृश्य स्वरूपामध्ये हवेमध्ये असलेलं आपल्याला देखील दिसतं. मित्र, तर अशा पद्धतीनं ह्युमिडिटी किंवा आर्द्रतेची असणारी एकंदर ही संकल्पना आहे. मग आर्द्रता म्हणजे काय? तर हवेतील बाष्पाच्या अस्तित्वालाच आपण आर्द्रता असं म्हणतो. हवेतील बाष्पाचं जे काही अस्तित्व असतं हे हवेतील असणाऱ्या बाष्पाच्या अस्तित्वालाच आपण आर्द्रता असं म्हणतो. किंवा जर शास्त्रीय व्याख्या जर आपण केली तर वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याच्या अदृश्य अस्तित्वाला वातावरणाची आर्द्रता असे म्हटल्या जाते. तर मित्र, अशा पद्धतीने आपण या तासामध्ये आर्द्रता किंवा ह्युमिडिटी ही संकल्पना या ठिकाणी मित्र, आर्द्रतेचे एकूण 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आर्द्रतेचे प्रकार जर आपण बघितले तर 3 प्रकार आपल्याला या आर्द्रतेचे दिसून येतात. पहिली आर्द्रता ही निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता पहिला जो काही आर्द्रतेचा प्रकार आहे तो म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? कारण आर्द्रता ही आपण बघितलं की हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला आपण आर्द्रता असं म्हणतो. मग यामध्ये देखील आता प्रकार आहे. मग निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. मग या ठिकाणी आपण बघतोय की विशिष्ट तापमानावर विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रत्यक्ष असणारे जे काही प्रमाण असतं हे बाष्पाचं प्रत्यक्ष असणारं प्रमाण म्हणजे त्या हवेमध्ये प्रत्यक्ष किती बाष्प आहे याला आपण त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो. एखाद्या हवेमध्ये जर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं बाष्प आढळत असेल तर ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झाल्यास 1 घनमीटर एक हवा आहे, 1 घनमीटर आकाराची हवा आहे. या हवेमध्ये
जर 3 ग्राम बाष्प असेल तर हे 3 ग्राम बाष्प त्या एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे एका घनमीटर हवेत किती ग्राम बाष्प आहे हे पाहून निरपेक्ष आर्द्रता ही ठरवल्या जाते किंवा निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते. म्हणजे एका घनमीटर हवेमध्ये जर 3 ग्राम जर बाष्प असेल, एका घनमीटर हवेमध्ये 3 ग्राम जर बाष्प असेल तर 3 ग्राम बाष्प हे त्या एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की बाष्पधारण क्षमता, जर आपण बाष्पधारण क्षमता त्या हवेची बघितली तर ती तापमानावर अवलंबून असते. ती तापमान किती आहे यावर त्या हवेमध्ये प्रत्यक्ष किती बाष्प ती हवा साठवून ठेवू शकते हे त्या हवेच्या तापमानावर अवलंबून असतं. म्हणून हवेची बाष्पधारण क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते, कारण उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता देखील म्हणजे हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण देखील अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. तर या उलट हिवाळ्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता ही कमी असते. प्रत्यक्ष त्या हवेमध्ये असणारं आर्द्रतेचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी असते. म्हणजे कमी ग्राम वजनाची हवा त्या कमी तापमानामध्ये त्या हवेमध्ये आपल्याला दिसून येते. सागरी भागात निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते, कारण सागराचा जो भाग आहे आणि सागरी भागाचा असल्यामुळे सागराच्या बाष्पीभवन प्रक्रियेतून जे बाष्प त्या हवेमध्ये मिसळत असेल तर निश्चित त्या सागरी भागावरील हवेची निरपेक्ष आर्द्रता ही आपल्याला जास्त असते. त्या मानाने खंडीय भागातील हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता ही कमी असते आपल्याला दिसून येते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास निरपेक्ष आर्द्रता ही कमी होत जाते. बघा, आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास निरपेक्ष आर्द्रता ही कमी होत जाते. याचा अर्थ असा होतो की आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस तापमान देखील कमी होत जातं. आणि आपल्याला माहित आहे की हवेची बाष्पधारण क्षमता ही तापमानावर अवलंबून आहे. तापमान जर कमी होत असेल तर त्या हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता देखील किंवा बाष्पधारण क्षमता देखील कमी ग्राम एवढी होते. म्हणून आपण असं म्हणतो की निरपेक्ष आर्द्रता देखील विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास कमी झालेली आपल्याला दिसून येते. उंचीनुसार देखील निरपेक्ष आर्द्रता ही कमी होत जाते. कमी भूपृष्ठाला लागून किंवा सागरी भागाला लागून असणाऱ्या हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते. जसं आपण वर जाऊया तसं निरपेक्ष आर्द्रता ही कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दिवसा निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते तर रात्री निरपेक्ष आर्द्रता ही कमी असते. कारण दिवसा तापमान अधिक असल्यामुळे त्या हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता देखील जास्त असते. त्यामुळे निरपेक्ष आर्द्रता देखील त्या हवेची जास्त असते. याउलट रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश नसतो, सूर्याची उष्णता नसते आणि मग त्यावेळेस तापमान हे कमी होत जातं आणि त्यामुळं त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं मित्रहो, निरपेक्ष आर्द्रता काय आहे हे आपण आजच्या तासाला या ठिकाणी बघितले. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर विशिष्ट तापमानावर विशिष्ट आकारमानाच्या किंवा ठराविक आकारमानाच्या हवेत बाष्पाचे असणारे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. अशा पद्धतीनं आपण आजच्या तासाला आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता
या दोन संकल्पना या ठिकाणी बघितलेल्या आहेत. धन्यवाद.